नमस्कार, संस्कृती दर्शनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। सत्प्रथम सर्वांना एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा। आज आपण पाहणार आहोत सफला एकादशीची व्रतकथा, तिचे धार्मिक महत्त्व आणि विधी अशी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या संस्कृती दर्शन चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर बघूयात सफला एकादशीची व्रतकथा। धर्मराज युधिष्ठिरांनी विचारले, भगवन, मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षात कोणती एकादशी येते, तिचा विधी कसा आहे आणि त्या दिवशी कोणाची पूजा केली जाते हे सविस्तर सांगण्याची कृपा करावी। तेव्हा भगवान श्री कृष्ण म्हणाले, राजेंद्र, मोठमोठ्या दक्षिणा देऊन केलेल्या यज्ञांनीही मी तितका संतुष्ट होत नाही जितका एकादशी व्रत केल्याने होतो। मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षात सफला एकादशी येते। त्या दिवशी भगवान नारायणाची विधिवत पूजा करावी। जसे नागांमध्ये श्रेष्ठ शेषनाग, पक्षांमध्ये गरुड, देवांमध्ये श्री विष्णू श्रेष्ठ आहेत, तसेच सर्व व्रतांमध्ये एकादशी व्रत श्रेष्ठ आहे। राजन, सफला एकादशीला नाममंत्राचे उच्चारण करीत श्रीफळ, सुपारी, महाळुंग, इडलिंबू, डाळिंब, आवळे, लवंगा, बोरे आणि विशेषतः आंबे अर्पण करून धूपदीपांनी श्रीहरींची पूजा करावी। सफला एकादशीला विशेषतः दीपदानात करण्याचे विधान आहे। रात्री वैष्णव भक्तांसोबत जागरण करावे। एकादशीचे जागरण करणाऱ्याला जे फळ मिळते ते हजारो वर्षांच्या तपश्चर्येनेही मिळत नाही। नृपश्रेष्ठ, आता सफला एकादशीची पावन कथा ऐका। चंपावती नामक एक प्रसिद्ध पुरी म्हणजेच नगर आहे, जी पूर्वी महिष्मत राजाची राजधानी होती। महिष्मत राजाला 5 मुले होती। त्यांच्यातील ज्येष्ठ तर नेहमीच पापकर्मात मग्न राहत असे। तो परस्त्रीगामी आणि वैश्यासक्त होता। त्याने पित्याचे धन दुष्कर्मात खर्च केले। तो नेहमी दुराचार करीत असे, तसेच वैष्णव, गायी, ब्राह्मण आणि देवांचीही निंदा करीत असे। मुलाला असे दुष्कर्म करताना पाहून महिष्मत राजाने त्याचे नाव लुंबक असे ठेवले। नंतर राजा व राजकुमारांनी मिळून त्याला राज्यातून हद्दपार केले। लुंबक घनदाट जंगलात निघून गेला। तेथेच राहून त्याने संपूर्ण नगराचे धन लुटले। एकदा रात्री जेव्हा तो चोरी करायला नगरात आला तेव्हा शिपायांनी त्याला पकडले, परंतु त्याने मी महिष्मत राजाचा पुत्र आहे असे सांगितल्यावर शिपायांनी त्याला सोडून दिले। मग तो पुन्हा जंगलात परतला आणि मांस व झाडांची फळे खाऊन उदरनिर्वाह करू लागला। त्या दृष्टाचे विश्रांती स्थान पिंपळाच्या झाडाजवळ होते। ते झाड बऱ्याच वर्षापूर्वीचे होते आणि त्या वनातील एक महान दैवत मानले जात असे। दुर्बुद्धी लुंबक तेथेच राहत होता। एके दिवशी पूर्वसंचित पुण्याईच्या प्रभावामुळे त्याच्याकडून एकादशीचे व्रत घडले। मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षातील दशमीला पापिष्ट लुंबकने झाडांची फळे खाल्ली आणि वस्त्रहीन असल्यामुळे रात्रभर थंडीचा त्रास सहन केला। त्यावेळी त्याला ना झोप लागली ना विश्रांती मिळाली। तो निष्प्राण होत चालला होता। सूर्योदय झाल्यानंतर तो शुद्धीवर आला नाही। सफला एकादशीच्या दिवशी सुद्धा लुंबक बेशुद्ध अवस्थेत पडून होता। दुपारी तो शुद्धीवर आला, मग इकडे तिकडे पाहत उठला आणि लंगडत लंगडत जंगलात गेला। तो भुकेने अशक्त आणि कासावीस झाला होता। राजन, बरीच फळे खाऊन लुंबक जेव्हा त्याच पिंपळाच्या झाडाजवळ आला तेव्हा सूर्यास्त झाला होता। तो त्या पिंपळाच्या बुंद्याशी सर्व फळे अर्पण करून म्हणाला, ही फळे स्वीकारून लक्ष्मीपती भगवान नारायणाने संतुष्ट व्हावे असे म्हणून लुंबक रात्रभर झोपला नाही। अशा प्रकारे अनासयस त्याच्याकडून हे व्रत झाले। त्यावेळी अचानक आकाशवाणी झाली, राजकुमार, तुला सफला एकादशीच्या पुण्यप्रसादाने राज्य मिळेल व पुत्रलाभ होईल। अतिउत्तम म्हणून त्याने तो वर स्वीकार केला। त्यानंतर त्याला दिव्य लोप लाभले। तेव्हापासून त्याचे मन श्रीहरींच्या ठायी जडले। दिव्य आभूषणांनी सुशोभित होऊन त्याने निष्कंटक राज्य प्राप्त केले आणि 15 वर्ष राज्यकारभार देखील सांभाळला। श्रीहरींच्या कृपेने त्याला पुत्रप्राप्ती झाली। त्याने मुलाचे नाव मनोज्ञ ठेवले। जेव्हा मुलगा मोठा झाला तेव्हा लुंबकने राज्याचा मोह सोडून संपूर्ण राज्यकारभार मुलाला सोपला आणि स्वतः भगवान श्रीकृष्णाच्या श्रीचरणी गेला। तेथे जाऊन मनुष्य कधीच दुःखी होत नाही। राजन, अशा प्रकारे जो सफला एकादशीचे उत्तम व्रत करतो तो इहलोकी सुख भोगून मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त करतो। जे लोक सफला एकादशी करतात ते लोक धन्य आहेत, त्यांचा जन्म सार्थक आहे। महाराज, या महात्म्याच्या पठन व श्रवणाने आणि त्यानुसार आचरण केल्याने मनुष्यास राजसूय यज्ञाचे फळ लाभते। धन्यवाद। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट नक्की करा। जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा।
धन्यवाद.